युनियनच्या माध्यमातून खंडणी गोळा करण्याचे प्रकार सुरू असून तर अशा प्रकारे विनाकारण त्रास दिल्यास उद्योजकांनी निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार करावी। अशा संशयितांविरोधात थेट गुन्हे दाखल करून कारवाई करू, असा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत चुंचाळे MIDC पोलीस चौकीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उद्योजकांशी संवाद साधला। यावेळी अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजक उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक वसाहतीत युनियन लावण्याच्या माध्यमातून खंडणी जमा करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत। उद्योजकांना वेठीस धरलं जात असून त्यांच्यावर दबाव आणला जातो असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। तसेच स्क्रॅपच्या माध्यमातून अनेक कंपन्यांतून चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। स्क्रॅपचं कंत्राट मिळवणं, युनियनच्या माध्यमातून पैशांची मागणी करणं अशा वेगवेगळ्या माध्यमातून उद्योजकांना विनाकारण त्रास दिल्यास त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यावेळी दिल्या आहेत। माननीय पोलीस कमिशनर संदीपजी कर्णिक जे एक मीटिंग घेतली, बैठक घेतली अंबड या MIDC मध्ये आणि यांच्या ज्या चौकीमध्ये खूपच एक चांगला त्यांनी एक ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये संवाद एक उद्योजकांबरोबर केला आहे आणि कॉन्फिडन्स दिला की कोणताही काहीही एक्सटॉर्शन किंवा लेबर युनियन जे चुकीच्या रीतीने काय इथे केलं जात आहे ते आम्ही होऊ देणार नाही आणि तुमच्या बरोबर आम्ही आहोत, असा एक चांगला मेसेज उद्योजकांना दिल्यामुळे तो एक दिलासा दिला आहे आणि एक चांगली बाब आहे नाशिकच्या उद्योग जगात एक पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यात। तर मला खात्री आहे की येत्या कुंभाच्या अनुषंगाने जे त्यांची इथे एक डिस्कशन सगळ्या घटकांबरोबर, इंडस्ट्री त्याच्यामध्ये एक प्रमुख आहे, तर त्याप्रमाणे त्यांनी इथे केलं। त्यांनी त्यांच्या काय कल्पना आहेत त्या आमच्या बरोबर डिस्कस केल्या आणि मला खात्री आहे की पुढच्या येत्या 6 महिन्यात आपल्याला एक चांगलं, एक सेफ आणि एक फ्रेंडली ॲटमॉस्फिअर अंबड MIDC मध्ये, सातपूर MIDC मध्ये दिसेल। आपल्या दारी असा एक अभिनव उपक्रम नाशिक पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांनी चालू केलेला आहे आणि त्या निमित्ताने आज अंबड येथील सर्व आयमाचे अध्यक्ष तसेच येथील प्रमुख उद्योजकांशी त्यांनी संवाद साधून काय इथल्या अडी अडचणी आहेत, इथल्या उद्योजकांना येणाऱ्या विविध समस्या असतील, मग त्या कामगार संघटनांच्या असतील किंवा स्क्रॅपच्या असतील किंवा इतर या सर्व बाबींवर अतिशय विस्तृत अशी चर्चा घेऊन उद्योजकांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन करून काय घडल्यानंतर काय करायला पाहिजे अशाही सूचना दिलेल्या आहेत आणि याच्यामुळे निश्चितच उद्योजकांच्या मनामध्ये एक चांगला विश्वास निर्माण होण्यास या बैठकीमुळे सुरुवात झालेली आहे। मला वाटतं या बैठकीचा परिणाम हा आपल्याला येणाऱ्या काळात नक्कीच दिसेल की एक उद्योजकांमध्ये पोलीस आणि उद्योजक यांचं एक सौहार्दाचं वातावरण निर्मिती होण्यास या बैठकीचा खूप मोठा फायदा हा होणार आहे। तसेच अशा प्रकारे उद्योजकांना त्रास देणाऱ्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त कर्णिक यांनी यावेळी दिला आहे। यावेळी चुंचाळे पोलीस चौकीचे निरीक्षक कारंडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। NCR न्यूज साठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।